त्याचबरोबर इतर आजार म्हणजे जसं ऍडिशन्स आहे का, गोष्टी चिकटल्या आहेत का मध्ये, बऱ्याच वेळा कुठलं ऑपरेशन झालेलं असेल किंवा पीआयडी असेल, म्हणजे गर्भपिशवीच्या आजूबाजूच्या गोष्टींना इन्फेक्शन झालं असेल तर गोष्टी आतड्यात तिथे चिटकतात किंवा गर्भपिशवी बीजांडकोश एकमेकाला चिटकतात. तर सोनोग्राफी हा खूप इम्पॉर्टंट टूल आहे आणि फॉर द गायनेकॉलॉजिस्ट जो लॅप्रोस्कोपी पण करतो आणि सोनोग्राफी पण करतो त्यासाठी हे खूप सोपं होऊन जातं, कारण की त्याला कोरिलेट करता येत असतं. तर ऑलवेज द सर्जन हू ऑपरेट्स त्याने जर सोनोग्राफी केली तर तो मॅपिंग करून घेतो मला ऑपरेशन कुठलं करायचंय. फॉर एक्झाम्पल त्याला गर्भपिशवीच्या गाठी काढायच्या असतील तर आधीच आम्ही मॅप करतो मला ऑपरेशन कसं करायचंय, म्हणजे मला गर्भपिशवी इन्सिजन कुठे घ्यायचंय, मला गाठ कशी काढायची, हे सगळ्या गोष्टी आम्हाला सोनोग्राफी आधी जर केली त्याच सर्जनने तर इट बिकम सो इझी. तर सोनोग्राफीचं गायनॅक मध्ये लॅप्रोस्कोपी मध्ये खूप खूप इम्पॉर्टंट रोल आहे. इवन इंट्रा ऑपरेटिव्ह म्हणजे जेव्हा मी ऑपरेशन करत असतो तेव्हा सुद्धा आम्हाला सोनोग्राफी करता येते आणि ऑपरेशन आम्ही त्या पद्धतीने गाईड करू शकतो.